नमस्कार, मी गौतमी शिकलगार. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या दिवसभरातल्या ठळक घडामोडी. कोल्हापुरातल्या सायबर चौकामध्ये मंगळवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. केएसबीपी चौकाकडून सायबरकडे येणाऱ्या उसाच्या ट्रकने 5 वाहनांना अक्षरशः चिरडलं. तरुण भारतचे प्रतिनिधी साजिद पिरजादे यांनी याबद्दल प्रत्यक्षदर्शनी लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्यात. पाहुयात तरुण भारतचा हा स्पेशल रिपोर्ट. काल मंगळवारी संध्याकाळी 8:30-9 वाजता जो सायबरमध्ये अपघात झाला आहे त्यामध्ये काही प्रत्यक्षदर्शींनी बघणारे लोक सुद्धा आपल्यासोबत आहेत. काका नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, काल सायबरमध्ये अपघात झाला आहे, यापूर्वी पण 1 वर्षापूर्वी झाला होता. काय सांगाल तुम्ही, पूर्ण घटनाक्रम काय होता, पहिल्यापासून काय काय झालं सांग. 7:15 वाजलेले संध्याकाळी. सिग्नल चालू होता. सिग्नल पडल्यानंतर 15 सेकंदात पुढच्या गाड्या गेल्या. मागच्या गाडीवर वरून येणारा जो ट्रक होता तो फुल स्पीडनं आला आणि तो गाडीवर आदळला. एका 4 व्हीलर त्याच्या गाडीखाली गेली. बाजूला कॉलेजची गाडी होती, त्या गाडीमुळे म्हणजे विनर्थ तळा म्हणजे दगावण्याची शक्यता कमी झाली. त्यातून तो माणूस बाहेर आला. त्यानंतर मग नुकसान काही एवढं झालं नाही. त्यानंतर मग आम्ही पोलीस प्रशासनाला बोलून घेतलं. त्यानंतर सगळी लोक इथं आली. त्यानंतर सगळी अपघाताची चर्चा चालू झाली. बघायची संख्या भरपूर होती. मागच्या वेळी पण एक अपघात झालेला होता, तो त्या माणसाच्या चुकीमुळे झाला होता, कारण त्याला अटॅक आलेला होता. त्या अटॅकमध्ये तो दगावल्यामुळे त्यावेळी तो आला फुल स्पीडला आणि तो डायरेक्ट येऊन सायबर चौकातील सिग्नल उडवून 2 गाड्या उडवून 2 छोटे युवक सख्खे भाऊ त्यात दगावले गेलेले आहेत. त्यामुळे आणि त्यात वास्तविक त्याला प्रशासनाने एंट्री दिलेली नव्हती. म्हणजे 7 ते 10 ऊस वाहतुकीसाठी एंट्री बंद आहे सकाळी संध्याकाळी, पण तो या एंट्रीमध्ये आला कसा काय, हा एक मोठा प्रश्न आहे. कोल्हापूर सर्किट बेंचमधील महत्त्वाची घटना समोर आली आहे. ग्रोबस फसवणुकीबाबत आरोपींना वाचवण्यासाठी तपास केलाय काय, असा संतप्त सवाल करत न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र ताशेरे ओढलेत. काय आहे हे प्रकरण, या न्यायालयाने काय निरीक्षण नोंदवले, पाहूया. आज मुंबई हायकोर्ट कोल्हापूर सर्किट बेंच येथे ग्रोबस ट्रेडिंग संदर्भातली आज तारीख आणि सुनावणी होती. मागच्या 2 तारखेला कोर्टाने माननीय तत्कालीन SP व आतापर्यंत जे 5 आयोग होते त्यांना हजर राहण्याचे आदेश सांगितले होते व त्यांच्याकडे आतापर्यंत काय तपास केला याबद्दल चौकशी करण्यात आली होती. तर सदर गुन्हा हा 2022 मध्ये नोंद झालेला होता. आम्ही गेले 3-4 वर्ष या संदर्भात लढा देत आहोत. 22 मध्ये गुन्हा नोंद झाल्यानंतर जवळपास हा 218 कोटीपेक्षा जास्त अमाऊंट फ्रॉड केलेला असा गुन्हा आहे. पण पोलीस प्रशासनाकडनं म्हणावा तसा तपास यामध्ये करण्यात आला नव्हता. गेले 3-4 वर्ष आम्ही वारंवार अर्ज देऊन मागणी करून सुद्धा पोलीस प्रशासनाकडनं यामध्ये गांभीर्यपूर्वक तपास केला नाही किंवा ज्या आरोपींच्या मालमत्ता जप्त होणं गरजेचं होतं त्या जप्त झाल्या नाहीत. ज्या आरोपींना अटक होणं गरजेचं होतं त्या आरोपींना अटक झाली नाही. पण आम्ही याबद्दल हायकोर्टामध्ये सुद्धा रिट दाखल केली होती. जिल्हा कोर्टात सुद्धा याबद्दल तारखा चालू आहेत. त्यानंतर यातला जो मुख्य आरोपी आहे विश्वास कोळी याने माननीय मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. त्यावेळेला आम्ही गुंतवणूकदारांच्या वतीने ॲडव्होकेट जयंत बारदसकर साहेब हे आमचं काम पाहत होते. त्यांनी चांगल्या पद्धतीनं न्यायालयाच्या निदर्शनास सगळ्या काही गोष्टी आहेत त्या आणून दिल्या. त्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आहेत शिवकुमार दिघे साहेब यांनी अत्यंत चांगली भूमिका यामध्ये घेतलेली आहे आणि दिघे साहेबांनी जी भूमिका घेतली आहे त्यामुळं आता गुंतवणूकदारांना एक आशा आणि आशेचा किरण दिसू लागलाय की गोरगरीब लोकांचे पैसे आता बुडणार नाहीत, गोरगरीब लोकांचे पैसे आता आम्हाला मिळतील. कारण दिघे साहेबांनी अत्यंत यामध्ये बारकाईने लक्ष घालून कसा पोलीस प्रशासनाने यामध्ये चुकीचा तपास केला गेला, मालमत्ता जप्त केल्या गेल्या नाहीत याबद्दल आज झालेल्या सुनावणीमध्ये SP साहेब आज हजर होते, 5 आयोग हजर होते आणि त्याबद्दल दिघे साहेबांनी यांना जाब विचारलेला आहे व पुढची आता 19 तारीख दिलेली आहे. 19 तारखेला सगळ्यांचं म्हणणं सादर करायला सांगितलेलं आहे आणि दिघे साहेबांच्या या भूमिकेमुळं आणि बारदसकर साहेबांनी जी काय आमची सगळ्यांची बाजू चांगल्या पद्धतीनं मांडली यामुळं आम्हा गुंतवणूकदारांना आता 100% खात्री पटली की आमचे पैसे कुठेही जाणार नाहीत, सगळ्यांचे सर्व पैसे सगळ्यांना परत मिळतील. पेठवडगावमध्ये CCTV वरून गोंधळ झालाय. पेठवडगाव नगरपालिकेची मतदान यंत्र ठेवलेल्या मराठा सांस्कृतिक भवन परिसरात खासगी ठिकाणी लावलेले CCTV कॅमेरे नगरपालिका प्रशासन आणि पोलीस विभागाने जबरदस्तीने काढलेत. या कारणावरून नागरिक आणि प्रशासक यांच्यात वादावादी झाली आहे. कोणताही आदेश नसताना खासगी जागेवरील CCTV कॅमेरे का हटवण्यात आलेत असा सवाल करत कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केलाय.
आम्ही काय पण लावले तिथं. पण त्या कॅमेऱ्याची अडचण काय तुमचा तुम्हाला? काय संबंध आहे? निवडणूक अधिकाऱ्यांचं कसं आहे? आम्हाला ऐकून घ्या, आपल्याला सुरक्षिततेच्या दृष्टीनं जिथे जिथे कॅमेरे लावले टोटल 8 कॅमेरे आहेत. 8च्या 8 कॅमेरे आपण स्क्रीनवर दर्शवतोय आणि ऑलरेडी पत्र प्रत्येक उमेदवाराला आणि प्रत्येक सदस्याला दिलेलं आहे, ज्यांनी यांनी निवडणूक लढलेलं आहे की 24 तास तुम्हाला कधीही बघायचं असेल तर आपण स्क्रीनवर तिथं अवेलेबल करून दिलेलं आहे. स्क्रीन खाजगी कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम त्याच्या बाबतीत तक्रार आली होती. जे तक्रार काय आहे साहेब? ऐकून घ्या, नाही लावू शकत नाही. तुम्ही आता लावलेत ते, तुम्ही याच्यावरनं काय दर्शवताय की तुम्ही निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करताय असं म्हणायचं का? असं नसते हो. ऐकून घ्या. प्रॉब्लेमचा विषय नाही, आम्हाला प्रॉब्लेम काहीच नाही. मी हेच सांगतोय की तुम्ही निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करताय असा त्याचा अर्थ होतो. प्रत्येक मुवमेंटवर प्रत्येक जे काय होतं त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवून तुम्ही तुमच्या पद्धतीने जर काही कायदा सुव्यवस्थेची दृष्टीत जर काही परिस्थिती निर्माण झाली त्याला जबाबदार कोण? मी काय विचारतो ऐकून घ्या. इथं काय होतंय त्याला जबाबदाराचा काही संबंध नाही. हिच्या बाबतीत स्ट्रॉंग रूमच्या बाबतीत जर माझा ऐकून घ्या, इथं घटना घडेल किंवा काय ह्या स्पेक्युलेशनच्या बाबतीत बोलू नका. नगरपालिकेनं ज्या स्ट्रॉंग रूम तयार केलेल्या आहे त्या ठिकाणी त्याची जबाबदारी पूर्णपणे प्रशासनाची असते आणि त्या बाबतीत त्याच्या दृष्टीनं ज्या काही उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना आम्ही केलेल्या साहेब सगळ्या जी आर शासनाकडेच असते, ती प्रसिद्ध केलाय का तुम्ही? सांगा बरं, प्रसिद्ध केलाय का? प्रसिद्ध केलाय म्हणजे काय? काय तुम्ही प्रसिद्ध लावलाय का बाबा तिथं? एक मिनिट थांबा. तुम्ही कोण आहे? प्रतिनिधी आहे का? उमेदवार प्रतिनिधी आहे का? उमेदवार आणि माझ्या उमेदवार घरचा उमेदवार. माझा ऐकून घ्या. उमेदवार आणि उमेदवार प्रतिनिधी प्रत्येकाला पत्र दिलेलं आहे. 24 तास बघायचं असेल, कोणालाही बघायचं असेल त्याला आज स्क्रीन उपलब्ध करून दिलेली आहे. त्याला उपलब्ध पाहिजे त्यावेळेला तो येऊन चेक करू शकतोय. तुम्ही खात्री करायची असेल, कोण उमेदवार असेल प्रतिनिधी असेल त्याला विचारा. इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. महानगरपालिकेच्या वतीनं साकारण्यात आलेल्या महत्त्वाच्या अशा शंभूतीर्थाचा लोकार्पण सोहळा सोमवारी दिनांक 15 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली. हातकणंगले तालुक्याशी संबंधित महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कुंभोज गावातील कामगार तलाठ्याविरोधात ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मनमानी कारभाराबद्दल हातकणंगले तहसीलदारांनी तलाठ्याची कानउघडणी केली आहे. हा विषय नेमका काय आहे आणि ग्रामस्थांची तक्रारी काय आहे पाहूयात. तलाठी कार्यालयात आवश्यक नोंदी मिळवण्यासाठी नागरिकांना अनेक वेळा फेरा माराव्या लागत असून कामे वेळेत न होताच राहतात. जमीन सातबारा उतारा दुरुस्ती, पीक पाणी नोंद, विविध प्रमाणपत्रे, शेतकरी नोंदी अशा मूलभूत कामांमध्ये सतत अडथळे येत असल्यामुळं ग्रामस्थ वैतागले आहेत. परिणामी गाव कामगार तलाठ्यांचे शिक्के सातबारे आणि काही कागदपत्रावरील कोऱ्या सह्या काही खाजगी एजंट त्यांच्याकडे दिल्याची ही चर्चा सुरू असून याबाबत हातकणंगले तहसीलदार यांनी त्यांची कानउघडणी केल्याचीही समजत आहे. मोठी नुकसान भरपाईची बातमी आहे. पाडळी खुर्द येथे लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या आगीत 10 एकर ऊस शेती जळून खाक झाली असून अंदाजित 12 लाखांचं नुकसान झालं आहे. आता बातमी आहे भुदरगड तालुक्यातून. वाघापूर कमानीला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं यासाठी गावातील आंबेडकरी समाजानं प्रशासनाकडे गेली वर्षभर पाठपुरावा केला. मात्र कोणताच निर्णय न झाल्यामुळे नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्यासाठी वाघापूर ते नागपूर पायी लॉंग मार्च काढण्यात आलाय. माझे नाव वर्षा युवराज कांबळे आहे. मी वाघापूरची रहिवासी आहे व आम्ही लहान मुलांना वगैरे घेऊन वाघापूर ते नागपूर लांब मोर्चा काढलेला आहे आणि आम्ही पायी चालत आलेलो आहे. माझा मुलगा 1 वर्षाचा आहे आणि मी माझ्या लहान मुलाला घेऊन आलेले आहे ह्या मोर्चासाठी. ज्या गावात कमानी लागणार नाही त्या गावात आम्ही राहणार नाही या ठरावानेच आम्ही बाहेर पडलेलो आहे आणि आम्ही वाघापुरातून नागपूर पर्यंत पायी चालत जाणार आहोत. आणि ही शासनाने दखल घ्यावी की आमच्या वाघापूर गावामध्ये कमानी लागलीच पाहिजे व दलित समाजाला आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे. बाबासाहेबांची कमाल झालीच पाहिजे. बाबासाहेबांची कमाल झालीच पाहिजे. कोण म्हणते देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणते देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. वन्यजीव विभागासाठी आनंदाची बातमी आहे. ऑपरेशन तारा अंतर्गत ताडोबा येथील दुसरी मादी वाघीण T7S2 हिला चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारली अनुकूलन कुंपणात सुरक्षितपणे सॉफ्ट रिलीज करण्यात आले. महाराष्ट्र वन विभागाच्या ऑपरेशन तारा अंतर्गत
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून दुसरी वाघीण आणण्यात आली आहे. T7S2 नावाची वाघीण आहे. तिला आपण ताडोबामधून सह्याद्रीमध्ये आणलं आहे आणि तिला सॉफ्ट एन्क्लोजरमध्ये रिलीज करण्यात आलं आहे. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक सविस्तर विश्लेषण, स्थानिक राजकारण आणि जिल्हाभरातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच तरुण भारत संवादचा पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता बातम्या वाचा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.